घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळ देव हरिणे माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैशी जाऊ घरा नोही परलौकिक। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेली गवळण जगदवंदनीय जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्र भूषण देहुनिवासी तुकोबाराय यांची चार चरणाची आणि भगवान परमात्मा ज्यावेळेस गोकुळातून गाई चारायला वृंदावनामध्ये आला आणि वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर त्या गवळणींची जी अवस्था झाली त्या अवस्थेचं यथार्थ वर्णन करणारी विठ्ठला आयोजन प्रयोजन आपणा सर्वांना ज्ञात आहे। अल्पसहा परिहार नामदेवराव बळीराम गिराम यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा चालत असलेला ज्ञानमय यज्ञ श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा सर्व ज्ञानमय यज्ञ व्यंकटराव गिराम बळीराम गिराम दादाराव गिराम आणि शहाजीराव गिराम या चार बंधूंच्या माध्यमातून एवं आमचे परमस्नेही गोविंदराव गिराम एवं संपूर्ण गिराम परिवारांच्या माध्यमातून हा चालत असलेला ज्ञानमय यज्ञ आणि या ज्ञानमय यज्ञातली आजची काल्याच्या कीर्तनाची सेवा मज पामरा हे काय थोरपण। वास्तविक पाहता कुठलाही अधिकार योग्यता पात्रता नसताना या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली। तुम्हा थोर साधुसंत मायबापांचं दर्शन करण्याचं परम भाग्य मिळालं। पवित्र भगवान कृष्ण परमात्म्याच्या लीला सांगण्याचं भाग्य आणि त्या निमित्तानं तुकोबारायांच्या गवळणीवर चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली। त्याबद्दल प्रथमतः सर्व बंधू एवं गिराम परिवाराचे धन्यवाद। विठ्ठला तुकोबाराय चिंतन करत असताना भगवान परमात्मा ज्यावेळेस गोकुळातून वृंदावनामध्ये गायी चारायला आला आणि गायी चारायला आल्याच्या नंतर गवळणींची जी अवस्था झाली त्या अवस्थेचं यथार्थ वर्णन। प्रपंचामध्ये व्यवस्थेला किंमत आहे आणि परमार्थामध्ये अवस्थेला किंमत आहे, म्हणून या ठिकाणी गवळणींच्या अवस्थेचं वर्णन तुकोबाराय करतात। प्रपंचामध्ये अवस्था नसते, प्रपंचामध्ये व्यवस्था लागते आणि अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये अवस्था प्राप्त असावी लागते। तिथे व्यवस्थेची गरज नाहीये। आपल्या घराकडे यदा कदाचित एखादा पाहुणा आला तर त्याला चांगलंच बसायला टाकावं लागतं आणि जर त्याला चांगलं बसायला नाही दिलं, त्यानं जर ती व्यवस्था नीट नाही केली तर तो गावभर चर्चा करतो काय त्यांना माणुसकी आहे का? अहो त्यांच्या घरी गेलो साधं बसायला नीट टाकलं नाहीये। कारण प्रत्येक क्षणाक्षणाला व्यवहारामध्ये व्यवस्थेचं चिंतन मांडलं, पण परमार्थामध्ये व्यवस्था नसून अवस्थेला चिंतनाला किंमत आहे। आणि या ठिकाणी तुकोबाराय त्या गवळणींची अवस्था पाहतात आणि मग त्या गवळणींना काय वाटलं याचं यथार्थ वर्णन या गवळणीच्या द्वारा प्रतिपादन करतात। तुकोबारायांनी गवळणीला विचारलं बाई काय झालं? त्यावेळेस ती गवळण सांगू लागली महाराज हरिने माझे हरिले चित्त, त्या भगवान परमात्म्यानं आमचं चित्ताचं हरण केलं, चित्ताची चोरी केली। त्या भगवंतानं आमचं चित्त हरण केलं म्हणून संसार संपूर्ण मी विसरून गेले, भारवित विसरले। संसाराचं जे ओझ आहे ते मी सगळं ओझ कुणाला? भगवंताला पाहिल्यामुळे विसरलं। आणि मग ती गवळण तुकोबारायांनी विचारली आता तुम्हीच सांगा आता कैशी जाऊ घरा? मी घराकडे कोणत्या तोंडाने जावं?
तुकोबारायांनी विचारलं, भाई तुला घराकडं न जाण्यासारखं कारण काय? सांगितलं ना महाराज, हरिने माझे हरिले चित्त. त्या भगवंतानं चित्ताचं हरण केलं म्हणून आता घराकडे जाण्याची मला मुळीच इच्छा नाही. आता कैशी जाऊ खरा नोहे बरा लौकिक. जगाच्या दृष्टिकोनातून घराकडे जाणं अयोग्य आहे आणि हे माझ्या अंतःकरणातलं गुह्य मी तुम्हाला सांगते. यदा कदाचित हे जर दुसऱ्याला सांगितलं असतं तर याची गावभर चर्चा झाली असती आणि गावभर चर्चा झाल्यामुळे मला घरातल्यांनी काय केलं असतं? नावं ठेवली असती. पारकी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खाते. आपल्याकडे व्यवहारामध्ये सहज बोलतात बघा. काय लोकांचं काय खायचे? कशाचं? शेंगदाण्याचे. कुठं खाऊ नये कोणाचं. म्हणून तुकोबारायन समोर ती गवळण म्हणू लागली, महाराज घरची कुटी खातील. घरच्यांनी मला नाव ठेवतील म्हणून आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. हे मी अंतःकरणातलं दुःख तुम्हाला बोलून दाखवलं म्हणून तुम्ही मला मार्गदर्शन करा की मी आता काय करावं. तुकोबारांनी सांगितलं, ज्या भगवंताकडे पाहता क्षणी तुझ्या अंतःकरणाची चोरी झाली, चित्ताची चोरी झाली, त्याच भगवंताला पुन्हा 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 पहा. तुका म्हणे निवांत राही. ज्याच्यामुळे तुझ्या चित्ताचं हरण झालं त्याला काय कर? पाहिले पाहे परतोनी. आणि खरं सांगू का, या जगात पाहण्यासारखी गोष्ट एकच आहे आणि तो म्हणजे भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याला पुन्हा 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 पहा असं तुकोबारांनी गोड सल्ला त्या गवळणीला दिला आणि त्या गवळणीच्या अवस्थेचं वर्णन या गवळणीच्या द्वारा प्रतिपादन करतात. असं गवळणीचं सरळ सरळ चिंतन विठाला. गेले 7 दिवस आपण श्रीमद भागवत महापुराण कथेचं श्रवण केलं. हरिभक्ती परायण भागवताचार्य बजरंग महाराज फोड यांच्या सुश्राव्य वाणीमधून भागवत आपण ग्रंथ श्रवण केला. भगवान कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये प्राकट्य आहे, गोकुळामध्ये जन्मोत्सव आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये बंधन आहे. काल्याच्या कीर्तनात दुसरं काहीही बोलायचं नाही आणि ते बंधन शास्त्रामध्ये काय सांगितलं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये 14 वर्षाच्या ज्या लीला केल्या त्या लीलेचं वर्णन नाम काला. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे धार्मिक कार्याची सुरुवात झाल्याच्या नंतर त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं करावी असा दंडक आहे. आज काला झाला याचा अर्थ कार्यक्रम संपला आणि यदा कदाचित जर उद्या दुपारी गिरम साहेबाच्या घरी आला तर ते उद्या तुम्हाला सरळ विचारतील, आज का? काला काल झाला आणि मग आज का? कशासाठी आला? काला झाला त्या अर्थी वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाची सांगता झाली आणि सांगतेच्या निमित्तानं काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं तुकोबारांच्या गवळणीवर चिंतन. भगवान परमात्म्याचं प्राकट्य मथुरेमध्ये सांगितलं. भगवान परमात्मा प्रकट झाला 8 वर्षाचा. 8 वर्षाचा भगवान परमात्मा प्रकट झाला. कारागृहामध्ये वसुदेव देवकी गाढ झोपेमध्ये आहे पण लख्खपणे प्रकाश पडल्यामुळे त्या कारागृहामध्ये वसुदेवांचे डोळे दिपले आणि वसुदेव जागे झाले. जागे झाले, पडल्या पडल्या त्याने डोळे उघडून पाहिलं तर एक सुंदर 8 वर्षाची मूर्ती समोर उभी आहे. जन्म दिलेले मायबाप होते पण त्या जन्म दिलेल्या मायबापाने लेकराला देवाला कधी लेकरू म्हटलं नाही, त्याला देवच म्हटलं.
म्हणून वसुदेवानी पडल्या पडल्या लेकराला हात जोडले. हात जोडल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्मा बोलला, बाबा बाबा म्हटल्याबरोबर वसुदेव धडपडून उठून बसले. का? कारण निर्दयी कंसानं आपल्या डोळ्यात एकच 6 लेकरं मारून टाकले होते. बाबा म्हणून ज्यांचे कान आवाज ऐकण्यासाठी अतृप्त होते तो शब्द कानावर पडला, बाबा. वसुदेवजी महाराज उठून बसले. बाबा मी तुमचा मुलगा. मुलगा 8 वर्षाचा. बाबा मुद्दाम मोठा झालो कारण तुमच्याशी मला बोलायचे. कधी कधी बापानं लेकराचा सल्ला मानत जावा. बापानं आपलंच खरं आहे म्हणून दामटी जाजवली घोड. कधीतरी सल्ला मान्य करत जावा. वसुदेवाने सांगितलं बोला काय बोलायचे ते. बाबा वेळ खूप कमी आहे आणि जर आपण इथंच बोलत वेळ घातला तर मग आपल्याला गोकुळात कधी जायचंय. मग तुम्ही काय करा, नंदाच्या घरा या या नंदाच्या घरा मजले लवकरात लवकर नंद बाबांच्या घराकडे घेऊन चला. तुम्हाला असं वाटेल की माझ्या हातामध्ये साखळदंड आहे. या कारागृहाला चहूबाजूनं राखणदार पहारेकरी आहेत. मनशियाचे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ. तुम्हाला वाटेल इथं राखणदार आहेत पण सगळ्यांची व्यवस्था मी केलेली आहे. सगळ्या राखणदाराला झोपेच्या 2-2 गोळ्या खाऊ घातल्या. तुम्ही म्हणाल महाराज झोपेच्या गोळ्या खाऊन बी माणसं झोपणार नाही. महाराज बरेच माणसं आहेत 2-2 गोळ्या खाल्ल्या तरी झोपत नाही. रात्र रात्र त्याचे डोळे बळ जरी दाबले तरी उघडेच राहते. पण कीर्तनाला आलं की घालील लोटांना तिकडे तिकडे बोला. म्हणले असं कसं होते काय? रात्र रात्र आपल्याला घरी नाही झोप यायची पण कीर्तनाला कथेला आलं की पहिल्या सुरू झोप येते. बऱ्याच जणाला शेजाऱ्यानं उठवावं लागते. चला कीर्तन झालं हक्काबा गेले माणसं घरी. मग आरती सहित झालं प्रसाद झाला लोक चहा पिऊन आणि उठवावं का? मग मला अरे काय गाड झोप लागली. समजायचं झोप जर आली तर कुठलं तरी अजून पाप शिल्लक आहे. मग तुकोबरायांचं प्रमाण आहे. पळून गेली झोप कथा कीर्तनामध्ये जर झोप पळून गेली तर समजायचं पाप संपलं आणि झोप आली तर समजायचं काहीतरी पाप. समजा एखाद्याला रात्री जागरण झालं असं तर झोप माय आपलं कुठलं तरी शिल्लक राहिलं काही असा गैरसमज करून घेऊ नका. एखाद्या वेळेस आली तर काही अडचण नाही. पण मी नेहमी सांगतो कीर्तनात तुम्ही बिनधास्त झोपा पण शेजाऱ्याला झोपू देऊ नका.
तुम्ही बिनधास्त झोपा, पण शेजाऱ्याला झोपू देऊ नका. याचं कारण नीट गोड आहे का? जर यदा कदाचित आपला शेजारी झोपला आणि जर त्यालाकडे बघितलं तर पुढचा जन्म बेंडकुळीचा भेटतो. म्हणून तुम्ही बिनधास्त झोपा, पण शेजाऱ्याला झोपू देऊ नका. आणि मग महाराज त्याला झोपू द्यायचं नाही, आम्हाला काय करावं लागेल? झोपा जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठले प्रेम मागा विठ्ठले 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 गात जागा. बाबा सगळे गाढ झोपले, तुम्ही टेन्शन घेऊ नका, लवकर उचला. काय करा? नंद बाबाच्या घराकडे घेऊन चला. आवाज कशाचा येतो? म्हणून देवकीला जागा आली आणि देवकी उठून बसली. एकदा मालकाच्या तोंडाकडे पाहिलं, एकदा 8 वर्षाच्या लेकराकडे पाहिलं, एकदा नवऱ्याच्या तोंडाकडे, पुन्हा लेकराच्या तोंडाकडे. एवढ्या रात्री एवढा प्रकाश, हा मुलगा कारागृहात आला असेल कपून आणि हे त्यांना काय बोलत असेल. म्हणून मालकांना विचारलं, मालक कोण आहे? आवाज कानावर पडला, आई. आई म्हटल्याबरोबर देवकीच्या डोळ्यातून 2 बाजूला पाणी आलं. इकडून बी आलं आणि मधून बी आलं. का मधून आलं आणि का बाहेरून आलं याचं कारण आहे का? अति आनंद झाला तर माणसाच्या बाहेरच्या कडनं पाणी येतं आणि माणसाला अति दुःख झालं तर मधल्या डोळ्यानं पाणी येतं, मधल्या बाजूनं पाणी येतं. देवकीच्या मधूनही पाणी येत होतं आणि बाहेरूनही पाणी येत होतं. आई म्हणून आवाज दिला, आनंदाला पारावर म्हणून बाहेरून पाणी आलं. पण दुसऱ्याच क्षणाला मनात भीती आली की माझ्या भावानं याच्या अगोदर 6 मारले, 7वा कुठं गेला माहिती नाही. झणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील. यदा कदाचित माझ्या भावाला जर कळालं तर लेकरू जन्माला आलं तर तो निर्दयी भाऊ माझ्या याही लेकराला मारून टाकील. याचं दुःख झालं, त्याला मात्र तुझं हृदय म्हणावं. लेकराला ठेच जरी लागली तर आईच्या डोळ्यात काय येतो? काय येतं? पाणी येतं, पाणी येतं. लेकराला थोडं जरी खर्चटलं तर लेकरापेक्षा त्रास कोणाला होतो? आईला. का बापाला? आईला होतो का बापाला होतो? पटकन बोला. त्रास आईला जास्त होतो का वडिलांना जास्त होतो? आईला. आई दाखवते म्हणून तुम्हाला लक्षात येते, बाप कधीच दाखवित नाही. देवकी रडत होती आणि मालकाला विनंती करत होती, जर माझ्या भावाला कळालं तर तुम्ही लवकरात लवकर माझ्या लेकराची काहीतरी व्यवस्था करा. जेवढी तळमळ देवकीला होती त्याच्या कितीतरी पटीनं वसुदेवांना दुःख होत. बाप प्रेम दाखवत नाहीये, बाप मधले म्हणजे झुलतो. आई बोलून दाखवते. भगवंतानं सांगितलं, आई तू चिंता करू नकोस, कारण मला मारणारा अजून या मृत्यू लोकात जन्माला आला नाही आणि येणारही नाही. मला लवकरात लवकर तुम्ही काय करा, इथून घेऊन नंद बाबाच्या राजवाड्यात जा. भगवान परमात्म्यानं मायेचं पांघरून काढलेलं असल्यामुळे त्यांना लेकराविषयी ममत्व राहिलं नव्हतं. एका टोपल्यामध्ये भगवंताला घातलं. रात्रीच्या 12-12:15 भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेवजी मथुरेतून गोकुळाकडे निघाले. यमुना मैयाला वाटत होतं की भगवान परमात्म्याचं मला आज दर्शन होणार. मेघाला वाटत होतं भगवान परमात्म्याला भेटायला जायचे आणि शेषाला वाटत होतं भगवंताची मला सेवा करायची.
प्रत्येक जण भगवंताच्या सेवेमध्ये तत्पर होता. म्हणून बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत तसे परीक्षिती. राजा, रोहिणी नावाचं नक्षत्र आहे, अष्टमी नावाची तिथी आहे, श्रावण मास आहे, बुधवार नावाचा वार आहे. आणि भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेवजी महाराज मथुरेतनं गोकुळाकडे निघाले. बाहेर धोधो पाऊस कोसळत आहे. भगवंताला त्याचा त्रास होऊ नये म्हणून शेषानं आपला फणा त्या टोपलावर धारण केला. यमुना मैयाला महापूर आलेला आहे आणि वसुदेव महाराज यमुनाच्या काठावर आले आणि दोन्ही टोपल्याला हात असल्यामुळे वसुदेवाने डोळे बंद केले आणि अंतःकरणामध्ये त्या यमुना मैयाची मानस पूजा केली. मैया, मला पलीकडे जायचे, मला रस्ता हवा आहे. आणि प्रणाम करून वसुदेवांनी आपला उजवा पाय यमुनेच्या पाण्यात टाकला. उजवा पाय वसुदेवांनी यमुनेच्या पाण्यात टाकला. जसं जसं पुढे जाऊ लागले तसं पाणी वाढू लागलं आणि पाणी वाढत असताना ते पाणी हलवटीपर्यंत नाकातोंडामध्ये पाणी जाऊ लागलं. भगवान परमात्म्यानं मनातल्या मनात विचार केला, बापाची परीक्षा घ्यायची किती परीक्षा घ्यायची. नाकात तोंडात पाणी चाललं म्हणून वसुदेवांनी थोडस आत्तर झाले. भगवंताचा भार वसुदेवांच्या डोक्यावर आहे आणि आपल्या वडिलांना या यमुनेच्या पाण्याचा त्रास होत आहे म्हणून भगवंतानं टोपल्यातून डावा पाय बाहेर काढला आणि डावा पाय काढून यमुनेला डाव्या पायाच्या अंगठ्याचं दर्शन दिलं. थोडा चढला यमुनेला लावला. भगवंताच्या डाव्या पायामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य आहे. देवानं दर्शन दिलं, लक्ष्मीचं दर्शन झालं, यमुना मैयानं रस्ता दिला. 3 वाजता भगवंताला घेऊन नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये वसुदेवजी आले. त्या ठिकाणी मायेचा जन्म झाला होता. मायेच्या जागेवर भगवंताला ठेवलं आणि भगवंताला मायेच्या जागेवर भगवान परमात्म्याला सोडून येत असताना वसुदेवांची अवस्था काय झाली असेल बोला. काळजाच्या तुकड्याला सोडायचं. आपल्याला एखादा माणूस सोडायचं म्हटलं तर सहन होत नाहीये. लेकराला सोडून जायचे, लेकराला रडता येत नाही. देव यशोदा जागी झाली तर अवघड आहे. काळजाच्या तुकड्याला एकदा डोळे भरून वसुदेवांनी पाहिलं. मायेचं टोपलं उचललं आणि वसुदेवजी महाराज मथुरेला परत आले. इकडे भगवान परमात्मा नंद बाबाच्या राजवाड्यामध्ये यशोदेच्या आणि नंदेच्या मध्ये झोपला. भगवंतानं नंदेला जाग करण्यासाठी नंदेच्या पोटावर पाय टाकला, जोरात टाकला. त्याच्यामुळे नंदा जागी झाली. नंदा जागी झाल्यामुळे आपल्या भावाला बऱ्याच दिवसापासून संततीचा योग नव्हता. मुलगा झाला म्हणून तिला आनंद झाला आणि याच आनंदाच्या भरामध्ये
नंदा सगळ्या राजवाड्यामध्ये पळू लागली, दादा दादा मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. 6 वाजता बातमी राजवाड्याच्या बाहेर आली. राजवाड्याच्या बाहेर आल्याबरोबर प्रत्येक जण म्हणत होतं, अहो अहो ऐकलं का, ऐकलं का, काय नंद यशोदेला मुलगा झाला. गोकुळीच्या चुका गोकुळीच्या चुका गोकुळामध्ये आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये नंदबाबांनी मुलाचा जन्मोत्सव मोठ्या आनंदामध्ये संपन्न केला. इकडे भगवान परमात्मा नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये वाढू लागला. इकडे मायेला घेऊन वसुदेवजी महाराज मथुरेला आले. कंसानं ती माया पाहिली. मायेला मारण्यासाठी डाव्या पायाला धरून गरगर फिरवून शिडेवर आपटणार. एवढ्यात माया निघून गेली. जाता जाता गपचिप नाही गेली. तुझं लागे वधी उपजला मजा. अरे मला काय मारतो, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. माया आकाश मार्गाने निघून गेली. आणि इकडे कंस मामा विचारात पडला की माझा काळ कुणाच्या घरी जन्माला आला. इकडे नंदबाबाच्या राजवाड्यातले लेकरू लहानाचं मोठं होत आहे. इकडे कंस मामा विचार करत आहे. 1 दिवस 2 दिवस 4 दिवस झालं, काय करावं काय करावं काय करावं. नंदबाबांच्या राजवाड्यातलं लेकरू 4-5 दिवसाचं झालं. इकडे जन्मोत्सव मोठ्या आनंदामध्ये संपन्न झाला. आणि इकडे कंसानं आपल्या काळाला मारण्यासाठी पुतना नावाच्या राक्षसनीची नेमणूक केली. चतुर्दशीच्या दिवशी पुतना मावशी गोकुळात आली. गोकुळचं वैभव पाहिलं. आणि गोकुळचं वैभव पाहिल्याबरोबर नंदबाबाच्या राजवाड्यात प्रवेश मिळवला. आणि तिनं भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला. पण पुतना मावशी स्वतः प्राणाला मुकली. पुढे भगवान परमात्मा गोकुळामध्ये वाढत आहे. इकडे एका एका संकटाच्या निमित्तानं भगवंताला मारण्यासाठी कंस राक्षस पाठवू लागला. भगवान परमात्मा त्या राक्षसांना मारत असताना अनेक लीला गोकुळामध्ये करू लागला. यशोदा मैया त्या लीलेकडे मोठ्या आनंदानं कौतुकानं पाहू लागली. मनुष्याच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे का? कारण प्रत्येक कृती माणसाच्या जीवनामध्ये 2 वेळेस घडते. नीट ऐका. जेवढं लहानपणी केलं तेवढं कधी करावं लागतं? म्हातारपणात करावं लागतं. पण जेवढं लहानपणी केलं त्याचं कौतुक आहे. आणि तेवढं जर म्हातारपणात केलं कधी मरतय की पुन्हा तिरस्कार आहे. लेकराला शी सू करायचं कळत नाही तसं म्हाताऱ्याला सुद्धा सगळे अवयव गणित गात्र झाले पुन्हा. पण लेकराची प्रत्येक कृती ही कौतुकाला पात्र असते. म्हणून आई कौतुकानं त्या लेकराचं सगळं करते. रांगू लागला अंगणी. आणि यशोदा मैया मोठ्या
आनंदानं बघू लागल्या. भगवान परमात्मा रंगता रंगता घरात काहीतरी खोड्या करू लागला. त्या खोड्याही यशोदा तेवढ्याच कौतुकानं बघू लागल्या. खोड्या भगवान परमात्मा करत असताना यशोदा मैया कौतुकानं पाहत असलेली भगवंतानं पाहावं. यशोदा मैयाची नजर चुकवून लोणी चोरून खावं. भगवान परमात्म्यानं लोणी चोरून खायला सुरुवात केलं. यशोदा मैया डोळे झाक करू लागल्या आणि कालांतरानं भगवंताच्या खोड्या वाढल्या. म्हणून लेकरानं पहिल्या सुरू जर खोडी केली, आईनं पहिल्याच खोडीला जर त्याला दाबलं तर खोड्या बंद होतात. आणि जर खोड्याला नाही आवर घातला तर पुन्हा 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 काय होते, कालांतरानं वाढत जातात. जर आपल्या लेकरानं शेजारणीची वाटी आणली, ऐकत आहे ना, जर आपल्या लेकरानं शेजारणीची वाटी आणली आणि आईकडे देऊन जर आईने त्या वाटीला घरात घेतलं तर ते दुसऱ्या दिवशी वाटी ताट बी घेऊन येते. पण वाटी आणल्या क्षणाला जर आईने एक कान सुला दिली तर पुन्हा दुसऱ्याच्या वाटीकडे बघायची त्या लेकराची हिंमत नाही. एक आणली आईला बरं वाटलं, दुसऱ्या दिवशी 2 आणल्या बरं वाटलं, तिसऱ्या दिवशी 4-5 आणल्या बरं वाटलं. आणि जवळ डोक्यावरून पाणी गेलं तेव्हा मग म्हणू लागली पोरग बिघडलं. आता बिघडलं का बिघडायला कारणीभूत ठरलं. यशोदा मैया कौतुकानं पाहायच्या, हळूहळू खोड्या वाढल्या. रूपकानं जरी भगवंतानं दह्या दुधाची चोरी केली असेल तरी रूपक थोडं बाजूला ठेवा. अध्यात्म लक्षात घ्या. भगवंताला जर दही दूध चोरायचं असतं तर त्याच्या बापानं त्याच्या जन्माच्या दिवशी 1 कोटी गाई दानच दिल्या नसते. नंदबाबाच्या घरी जन्माच्या दिवशी 1 कोटी गाई दिल्या होत्या, कारण गोकुळात एकच नंद होता. या पदव्या ज्या होत्या ना, या पदव्या गाईच्या या संख्येवरून होत्या. गोकुळामध्ये 1 नंद होते आणि गोकुळामध्ये 8 उपनंद होते. आता नंद बाबाकडे किती गाई असतात आणि ते तुम्ही म्हणायचं भगवान परमात्मा चोऱ्या करायला जात होता. कशाच्या? दह्या दुधाच्या. आता गोकुळात बाकीचे उपनंद होते, किती दही दूध असेल बाकीच्या गोकुळातल्या गवळणीकडे? ज्यांच्याकडे 1 कोटी गाई जन्माच्या दिवशी दान दिल्या त्याच्या घरी दही दुधाला कमी असेल का? होय बाबा, आपल्याकडे गुटकं बरं दही असते पण सकाळपासून बेजार असते. दही ताक करायचे, ताक करायचे, ताक करायचे, अख्खी गली बेजार. आणि ताक किती असते? ती बी 8 का 10 दिवसाची साय टाकलेली असते. पोलिशी आणि सकाळपासून परेशान. होय का ताक करायचे, मला लय काम आहे, ताक करायचे, मला लय काम आहे. ताक तरी कशावर करते? गुरु फिरत झालं. भगवान परमात्म्यानं रूपकाच्या माध्यमातून दह्या दुधाची चोरी केली असेल तर भगवंतानं चित्त चोरलं. ते दही दूध सांगाय खरं आहे, बरं आहे. भगवान परमात्मा खोड्या करू लागला. खोड्या करता करता रांगू लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगणी रंग तो भगवान परमात्मा रांगू लागला. रांगता रांगता भगवान परमात्मा लोणी चोरू लागला. खेळता 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 भगवान परमात्मा 8 वर्षाचा झाला. घरामध्ये भगवान परमात्मा नाना प्रकारच्या खोड्या करू लागला आणि एवढ्या खोड्या देवाच्या वाढल्या 8 वर्षामध्ये आणि यशोदा वैतागली. आता मात्र यशोदेला काय येऊ लागला? राग येऊ लागला. आणि मग यशोदा लेकराला काहीतरी बाधा झाली याचा विचार करू लागल्या आणि मग ते देवधर्म हुडकू लागले. आणि मग यशोदेनं एका देवाला नवस केला. त्या देवाचं नाव आहे गणपती. ती बुद्धीची दैवत आहे आणि बुद्धीची दैवत असल्यामुळे यशोदेने गणपतीला नवस केला आणि गणपती बाप्पाला साकडं घातलं. गणपती माझ्या लेकराला सद्बुद्धी दे. काय दे? सद्बुद्धी. भगवान परमात्म्याला सद्बुद्धी दे असं गणपतीला आई म्हणत होते. पण कृष्ण बगलेला बसलेला होता. कृष्ण मनातल्या मनात विचार करू लागला, मैया त्याला बुद्धी देण्याचं काम माझं आहे, तो काय मला बुद्धी देणार? पण माझ्यापेक्षा तुझा विश्वास जास्त कुणावर आहे? गणपती बाप्पावर. म्हणजे आईच्या विश्वासाला तडा जाऊ नये
आणि गणपतीविषयी आईच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा वाढावी म्हणून देवानं त्याच दिवशी ठरवलं की 1 महिना काहीच करायचं नाही. अहो नवस बोलला लेकराला दुसऱ्या दिवशी गुन्हा आला. यशोदा मैया तर गणपतीला 3 वेळेस पाया पडू लागले. माझ्या लेकराला कोण पावला? गणपती पावला. यशोदेनं गणपतीसाठी रोज पूजा करावी, गणपतीला नम्र प्रार्थना करावी. गणपती माझ्या लेकराला खरंच बुद्धी आली रे बाबा, लेकरू गुन्हाच झालं, कुठली खोडी नाही काय नाही. लेकरानं खोडी नाही केली तरी आईला करमत नाही हो. आणि खोडी केली तरी बी त्रास झाल्याशिवाय राहत नाही. पण यशोदेला कधी कधी राहून राहून वाटायचं वड्या करीत होतं तेच चांगलं होतं. घरात वेळ तरी बरीच माणसं असतात घरात जास्त बोललं तरी म्हणतात लईच बडबड करायला, आणि गप्पी बसलं तर मुख्यासारखं काय गप बसला काय बोलायचं नाही का काय. बोललं तरी अडचण, नाही बोललं तरी अडचण असते. तसं यशोदेला कधी वाटायचं बरं झालं, कधी वाटायचं उगाचच आपण. आणि मग 1 महिना झाला. 1 महिना झाल्याच्या नंतर भगवंताचा नवस फेडायचा. एक गोष्ट लक्षात घ्या, नवस करा करू नका असं मत नाही, पण नवस जर केला तर लक्षात ठेवा आणि लवकर फेडायचा प्रयत्न करा, नाहीतर त्या भानगडीतच पडू नका. धर्मशास्त्रामध्ये याचं सुंदर चिंतन आलेलं आहे. यदा कदाचित जर एखाद्या देवाला नवस केला तुम्ही विसरताल, पण ज्याला नवस केलाय तो कधी विसरत नसतो. 1-2 पिढ्या नीट जाऊ देते, पण 3ऱ्या पिढीला झटका दाखविल्याशिवाय राहत नाही. नवस जर करायचा असेल तर फेडायची ताकद असेल तर नवस करा, नाहीतर तुमच्या नारळावरून तुमच्या कपड्यावर देव बसला करूच नका म्हणून. आणि करायचं आहे तर डायरेक्ट फेडण्याची तयारी ठेवा. तुम्ही विसरून जाल पण पुढे तो देव विसरत नाही, त्याचे परिणाम पुन्हा भोगावे लागतात. आणि मग पुन्हा कुणाला तरी विचारावं लागतं की आम्ही सगळं चांगलं करत असताना उलट सुलट का व्हायलं. आणि मग कुणीतरी सांगतं तुमच्या घरातल्यानं कोणत्या तरी देवाला नवस बोलला, तो नवस न फेडल्यामुळे त्याचे परिणाम. यशोदा म्हणली आपल्या लेकराला नवसामुळं गुन्हा आला म्हणून यशोदेने 1 महिन्यात नवस फेडायचं ठरवलं. हाराभर मोदक म्हणजे ताटभर मोदक गणपतीला द्यायचे. चतुर्थीच्या दिवशी त्या मोदकाच्या नवसाची तयारी झाली. संध्याकाळी 9 वाजता भगवान गणपतीची पूजा करण्यासाठी सगळी तयारी झाली. अंगणामध्ये पाटावर गणपती बाप्पाला बसवलं. यथाविध पूजा करून गणपतीची मूर्ती पाटावर ठेवली. हाराभर मोदकाची पूजा करायची, आरती करायची, सगळं साहित्य आणलं. भगवान कृष्ण बगलेला बसला आणि आईच्या बगलेला बसून भगवान परमात्मा पाटावर बसलेल्या गणपतीला खुणवू लागला. गणपती मोदकाचं काय करायचे? गणपती म्हणलं एवढं तरी खाऊ दे ना. गणपती म्हणला बघू, आपलं कृष्ण म्हणला बघू कोण खाता येते. आणि एवढ्यामध्ये आरती करायची, आरती लावायची म्हणून यशोदा काडीची डब्बी शोधू लागल्या. पण भगवंतानं ती काडीची पेटी मायेच्या माध्यमातून घरात नेऊन टाकली. यशोदा म्हणू लागली डब्बी तर सोबत होती, गेली कुठे? कृष्णा काड्याची डबी पाहिली का? त्यानं म्हणला मैया मला काय नाही, तू तर सगळं घेऊन आली ना, मी कशाला बघू? बघ कृष्णा मध्ये विसरले असेल. कृष्ण म्हणला मैया मध्ये अंधार आहे, मला घरात एकट्याला भीती वाटते. अरे काय लहान आहेस का? जा मध्ये गाडीची डबी शोधून आण. मैया मला मध्ये नाही जाऊ वाटत. पण ठीक आहे इथं बस. म्हणला इथंही बसणार नाही, इथंही भीती वाटते. अरे असं वेड्यासारखं करू नकोस, थांब थोडं. मैया लवकर जाण, लवकर घेऊन ये. मैया गाडीची डबी आणायला उठून मध्ये गेल्याबरोबर देवानं डोळे वटारले कुणावर? गणपतीवर. गणपतीचा लटलटच कापायला. म्हणला ए बाबा तुला काय करायचे ते कर, पण मला एक बेडवू नको. त्यानं म्हणला मग मोदकाचे काय करायचे? गणपती म्हणला तुझ्या पाया करतो, तुला खायचे तर खा, पण दम काय देऊ नको. अहो भगवंतानं ताटासहित मोदक खाल्ले. कशासहित? ताटासहित मोदक खाल्ले. पण मोदक खाल्ल्याने कुणी पाहिले होते? गणपती. यदा कदाचित जर गणपतीनं आपल्या आईला चाली सांगितली तर बघणारा कोण आहे? गणपती. म्हणून देवानं ठरवलं पुरावाच नष्ट करून टाकायचे. पुरावा नष्ट करायचा म्हणून भगवंतानं पाटावरला गणपती उचलला आणि गणपती कुठं टाकला?
तोंडात टाकला. गणपतीला म्हणजे बसामध्ये निवांत, आणि गणपतीमध्ये बसला. मोदक खाल्ले. भगवान परमात्म्यानं लटकन नाटक केलं आणि देव एका कोपऱ्यात लटलट टाकला. यशोदा येऊन पाहते. यशोदेनं बाहेर येऊन बघितलं तर काय, गणपती नाही, कृष्ण नाही, मोदक नाही, मोदकाचं ताट नाही. आणि मग यशोदा, कृष्णा काय झालं रे? म्हणूनच मी थोडा हळू बोललो, नाहीतर म्हणलं कृष्णा मैया तुला म्हटलं होतं ना की भीती वाटते. काय झालं? अगे काय सांगावं, उंदरावर बसून एक मोठ्या पोटाचा बाबा. कशावर बसून? उंदरावर बसून. आणि उंदरावर बसून मोठ्या पोटाचा बाबा आला आणि तो मला म्हणू लागला, मी तुला खाऊ का? अगं आई, त्या उंदरावरल्या बाबानं गणपती खाल्ला, मोदक खाल्ले, ताट खाल्ले, म्हणून मला भीती वाटू लागली. मग इथं कोपऱ्यात लपून बसलो. यशोदेच्या डोळ्यातच बांधलं. माझ्या लेकराच्या नवसाला साक्षात कोण आलं? उंदरावर बसून कोण येते? वामन महाराज येते. उंदरावर बसून कोण आलं? गणपती आला. म्हणजे लेकराच्या नवसाला कोण आलं? साक्षात भगवान गणेश आले असं यशोदेला वाटू लागलं. आणि यशोदा एवढी आनंदित झाली. पुन्हा तिनं तयारी केली. पुन्हा गणपतीचा नवस फेडला. भगवान परमात्मा 8 वर्षाचा, खोड्या वाढू लागल्या. आणि एक दिवशी भगवान परमात्मा खेळायच्या निमित्तानं बाहेर आला. खेळायच्या निमित्तानं बाहेर आल्याच्या नंतर भगवान परमात्मा दारात बसलेला आहे. दारात बसलेला भगवान परमात्मा सकाळी 8, 8:30ची वेळ आहे. देव दारामध्ये आहे. बलराम दादा अवतीभोवती भगवंताचे आहे. एवढ्यामध्ये गावामध्ये एक स्त्री फळाचं टोपलं घेऊन गावामध्ये फळं विकण्यासाठी आली. जो मोसम होता ते सगळ्या प्रकारची फळं तिच्या टोपल्यामध्ये होती. आणि ती फळं विकून तिचा प्रपंच कुटुंब चालवायचे. घरामध्ये लहान लहान लेकरं आहेत. फळं विकले तर प्रपंच चालायचे, अन्यथा घरी उपासमार व्हायची. 2 दिवस झालं बाजारामध्ये फळं काही जास्त कोणी घेतले नव्हते, म्हणून घरामध्ये अनंत अडचणी होत्या. ती फळं घ्या म्हणून सगळ्या गोकुळामध्ये फिरत होती. आणि फळं घ्या म्हणून नंदबाबाच्या राजवाड्यासमोर आली. राजवाड्यासमोर आल्याबरोबर 8 वर्षाच्या भगवंतानं त्या फळं विकणाऱ्या बाईला आवाज दिला. आई! काय म्हणला देव? आई! आई म्हटल्याबरोबर ती बाई थांबली. काय रे बागा, काय आहे तुमच्याकडे? फळं घेऊन आले. मग द्या ना मला फळ खायला. त्या स्त्रीने विचार केला, लेकरू निरागस आहे, देऊ का न देऊ? देते तर माझ्या घरची लेकरं उपाशी आहेत, नाही देते तर राजाचं लेकरू आहे, याला पैसे कसे मागायचे? तिनं विचार केला, खाऊन खाऊन काय खाईल? एखादं केळी खाईल, एखादा सफरचंद खाईल, म्हणून तिनं टोपलं उचललं. आणि असा कपडा होता टोपल्यावर झाकलेला. तिनं हात दर केला आणि मध्ये हात घातला. सगळं नाही काढलं, हात घातला मध्ये, आणि जे येतं हाताला त्याच्यातलं एक फळ खाल्लं. भगवान परमात्मा पायरीवर बसला होता नंदबाबाच्या राजवाड्याच्या समोर. त्या स्त्रीनं भगवंताच्या हातामध्ये फळ दिलं. भगवंतानं ते फळ मोठ्या प्रेमानं आनंदानं खाल्लं. कारण भगवंताचं प्रीत आहे, जेव्हा घेशी तेव्हा फळ घेतलं. भगवंतानं ते फळ खाल्लं. लेकरू कुणाचंही असू द्या, कुणाचंही असू द्या, दुश्मनाचं असू द्या, आपल्या घरी जर लेकरू आलं ना त्याला खाऊ घाली द्या. दुश्मनी तुमच्यात आणि त्याच्यात असं लेकरत नसते, ते निरागस लेकरू असते. इथं भेदभाव करायचा नाही लेकराला. कारण का आपण म्हणतो ना, लेकर हे देवाघरची काय असतात, फुलासारखं निरागस जीवन असतं लेकरांचं. म्हणून लेकरांकडे कधी दुर्लक्ष करू नये, कुणाचंही असू द्या.
त्या स्त्रीला वाटत होतं की माझ्या घरची लेकरं उपाशी आहेत, पण हे लेकराने एक फळ खाल्ले, लेकराच्या मनात चेहऱ्यावर प्रसन्न भाव, आनंद आहे. भगवंतानं फळ खाल्लं आणि विचारलं, आई अजून एक द्या ना. काय म्हणून त्या आईनं अजून त्या कपड्याखाली हात घातला आणि जे येतं ते फळ आणलं. आई किती गोड फळ आहे तो. म्हणून भगवान परमात्मा मिटके मारत मारत फळ खात होता. त्या आईला 1-2-3 फळं खाऊस तर काही वाटलं नाही, पण जसं जसं फळं खाऊ लागले तसं तसं तिच्या मनात घालमेल सुरू झाली. यानं जर खाल्ले तर पैसे कुठून मागायचे, आणि पैसे जर नाही मिळाले तर माझ्या घरच्या लेकराची गाव काय घालायचे. ती हळूच कपडा काढायची, मध्ये हात घालायचे, एक एक काढायची. भगवान परमात्म्यानं खायचं. तसं त्या स्त्रीच्या मनामध्ये कालवा होऊ लागली. भगवान परमात्मा डोळे झाकून फळं खात होता. शेवटी भगवंताने विचारला, आई द्या ना अजून एक. शेवटी हात घातला, टोपलं रिकामं झालं. एकच फळ होतं. तिने कपडा काढून एकच टोपलं रिकामं झालं. तिच्या मनामध्ये विचार आला, जाऊ द्या, माझे लेकर काल उपाशी होते, आज उपाशी राहतील, पण राजाचं लेकर पोटभर खाल्लं याच्यात समाधान आहे. ते रिकामं टोपलं, कपडा उचलला. येते रे कृष्णा, आई या बर का, या या उद्याही या. आजचीच डाळ रिकामी झाली, उद्याच्याला कुठून येऊ आता. त्या स्त्रीनं टोपलं उचललं हो, आणि माघारी फिरल्याबरोबर घराच्या लेकराची आठवण आली आणि ती बाई रडत निघाली, रडत. घरी गेल्याच्या नंतर मला लेकरं विचारतील, आई आमच्यासाठी खायला काय आणलं, काय देऊ लेकरांना घरी. रिकामं टोपलं. भगवान परमात्मा जाणाऱ्या पाठमोऱ्या त्या स्त्रीकडे पाहत होता. भगवंतांना आवाज दिला, आई आंबानं थोडं थांबा थांबा. काय रे कृष्णा, थोडं या ना इकडे, या. उद्या येणार ना? हो येते उद्या, थांबा थोडं. भगवान परमात्मा 8 वर्षाचा मध्ये पळत गेला आणि भगवंतानं दोन्ही हातामध्ये 2 मोठी ज्वारी आणली. आई तुमचे फळं खाल्ले बर का, आणि ते फळं खाल्ल्यामुळे तुम्हाला घरी त्याचा मोबदला घेऊन जाता येणार नाही, म्हणून हा मोबदला देतो. त्या निरागस लेकराकडे त्या स्त्रीनं पाहिलं. त्याच्या 8 वर्षाच्या मुठीमध्ये किती धान्य असेल. आई टोपलं पुढे करा ना. त्या बाईनं टोपलं पुढे केलं आणि भगवंतानं आपल्या 2 मोठी त्या टोपल्यामध्ये मोकळे केल्या. त्या स्त्रीनं त्याच्यावर कपडा टाकला, टोपलं रिकामं डोक्यावर ठेवलं. आई यावर का उद्या पण? हो येते रे येते. आई माघारी फिरली. भगवंत जाणाऱ्या स्त्रीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. ती बाई झपा 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 पावलं टाकत निघाली होती, पण जसं जसं अंतर चालू लागली तसं तसं डोक्यावरचं ओझं वाढू लागलं. त्यावेळेस तिचा मनाचा ग्रह असा झाला की ओझ्यामुळे मान अवघडली असावी, म्हणून मला डोक्यावर भार वाटतोय, जाणवतोय. जसं जसं घर जवळ येऊ लागलं ना तसं तसं त्या स्त्रीच्या डोक्यावरचं ओझं असह्य झालं. तिनं पळच आपल्या अंगणामध्ये ते ओझं टेकवण्यासाठी डाळ उचलली, पण तिला ते डाळ उचलणं असह्य होतं. आवाज दिला लेकरांना, हात यायला या रे. त्या लेकर पळत आले. त्या लेकरांनी विचारलं, आई आज फळ विकले नाही आहेत का ग? मग आम्हाला खायला काही चाललं नसेल. त्या आईला उत्तर काही देता येत नव्हतं. लेकरांच्या मदतीनं टोपलं जमिनीवर टेकवलं. टोपलं रिकामं होतं, एवढं ओझं कशाचं आलं असेल. म्हणून त्या स्त्रीनं त्या टोपल्यावरचा कपडा आदर केला आणि ती स्त्री रडू लागली. कारण त्या भगवंतानं टाकलेल्या पसाभर ज्वारीचे काय झाले होते? हिरे होते, हिरे. भगवान परमात्म्यानं त्या स्त्रीच्या अंतःकरणातला भाव पाहिला आणि मोठ्या प्रेमानं त्या पसाभर दिलेल्या धान्याची हिरे झाली. ती स्त्री रडत होती आणि त्या स्त्रीनं त्याच वेळेस शपथ घेतली की उद्यापासून फळं विकणार नाही. त्या दिवसापासून मरेपर्यंत तिनं डाल भरायची आणि कुणाच्या वाड्यावर जाऊन द्यायची. भगवान परमात्म्याला एक वेळेस तृप्त केलं. आयुष्यभरासाठी त्या स्त्रीची चिंता भगवंतानं मिटवली.
भगवान परमात्मा गोकुळामध्ये खोड्या करत असताना भगवंतानं चोऱ्या करायला प्रारंभ केला. गवळणीच्या घरी भगवान परमात्मा दह्या दुधाची चोरी करू लागला. गवळणी भगवंताला आव्हान देऊ लागल्या आणि आपल्या घराकडे देवानं यावं ही अंतःकरणातली शुद्ध भावना गवळणीच्या, भगवान आमच्या घरी या. भगवंतानं सांगितलं घरी कुणाच्याही यायला मी मोकळा नाही. देव घरी कुणाच्या जातो? ज्याच्या घरात कुणी नाही त्याच्या घरी. मग घरात कोण कोण असतंय? सासू सासरा नणंद दीर आणि जाऊ नवरा. एवढे घरात माणसं असल्यामुळे देवानं सांगितलं मी तुमच्या घरी येऊ शकत नाही. गवळणीने विचारलं मग काय करायचे? देवानं म्हणलं यांना हाकलून द्या. कोणाला? गवळणी म्हणल्या देवा सासू सासऱ्याला हाकलून द्या. म्हणलं ठीक आहे, पण नवऱ्याला हाकलून देऊन पुन्हा काय करायचे? मग आम्ही राहून तरी काय करायचे? भगवंतानं सांगितलं घरातले नाही. मग कुठल्या घरातले? या घरात. कोण कोण आहे आपल्या घरामध्ये? पती आहे, सासू आहे, सासरा आहे, नणंद दीर आणि जाऊ या घरामध्ये आहे. आता ऐका कोण कोण आहेत ते. कामभ्रतार गेला दुरी, रोज सासरा नाही घरी, दंबधीर निगे बाहेरी, नाही नाही कोणी घरी, ममता सासूचा नाही पत्ता, नष्ट झाल्या नंदा दैवता, जाऊ कल्पना गेली दुरी, नाही दुसरे कोणी. हे देवा आम्ही सगळे घरातून बाहेर काढले रे, तो ये. आणि या घरामध्ये भगवान परमात्मा आला आणि आल्याच्या नंतर त्या भगवंतानं त्या गवळणीचं काय चोरलं? जरी चोरी केली असेल तर भगवंतानं गवळणीचं चित्त चोरलं. हरिणे माझे हरिले चित्त. भगवान परमात्मा चित्त चोरू लागला आणि चित्त चोरल्यामुळे संसाराची सगळी जबाबदारी गवळणीची संपली. आपल्या चित्तात देवच नसतो, आपल्या चित्तात नको ते असतं. म्हणून आपल्याला स्वप्नात सुद्धा कधी देव भेटत नाही. आपल्या स्वप्नात कोण येतंय? भूत साप पाणी. आपल्या चित्तामध्ये असलंच आहे, दिवस रात्र चालूच आहे. पण गवळणीला काय होतं? भगवान परमात्म्यानं चित्त हरण केलं म्हणून त्या गवळणी भगवंतासाठी एवढ्या वेड्या झाल्या. आणि मथुरेला गेल्याच्या नंतर त्या मथुरेमध्ये काय म्हणायच्या? दही दूध घ्या म्हणत नव्हत्या. कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे. हरी घ्या देव घ्या, हरी घ्या देव घ्या. मथुरेतले लोक म्हणले सातवणीचे रुदले जागे, देव न लगे देव न लगे. आम्हाला देवाची काय गरज आहे? आमच्या घरात अगोदरच गच्च गर्दी झाली. आणि खरंच सांगू का, आपलं वाटोळ करायला शेजारी नसते तर आपलं वाटोळ करायला जवळचीच असते. तुम्ही म्हणाल कुठली? आपल्या घराची नाही, या घराची. त्या घराचं सोडा, काय करायचे ते घरच आपलं नाही तर त्याचा विचार कशाला करीत बसायचे? ते कोणाचं घर आहे? आपलं आहे का? उभेराचं नाही नाही, हे बांधलेलं घर घ्या उद्या माझ्या नावचं करून. या घराचा विचार.
देव न लगे साठवणीची रुदले. देवा, मला देवाची गरज नाही, आमच्या अंतःकरणामध्ये अगोदरच भरले. यांनी तर वाटवून केलं मधल्याने काम क्रोध मध मत्सर हे सासू सासरे घरातले भगवंतानं काढायला लावले आणि एका एका गवळणीचं भगवंतानं चित्त हरण केलं. गवळणीच्या घरी भगवान परमात्मा गेला की समजायच्या घरातले सगळे या घरातले निघाले. हरी माझ्या मंदिर कधी तरी, 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 हरी माझ्या मंदिर कधी तरी. बलगिनी केले फुलांची शेज, बलगिनी केले फुलांची शेज, बलगिनी केले फुलांची शेज, बलगिनी केले फुलांची शेज. परिमळ सुगंध परिमळ सुगंध या मंदिराचं आपण काय काय केलं सांगू का? या मंदिरामध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये सतत गुरढोर आहेत ना, त्याला संतांनी सांगितलं त्याला मंदिर म्हणायचं नाही, त्याला जनावराचा कोठा म्हणायचं. ज्याच्या अंतःकरणामध्ये 24 तास पैसाच आहे ना, त्याला हृदय म्हणायचं नाही, त्याला बँकेचं कोठार म्हणायचं. ज्याच्या अंतःकरणामध्ये पाहुणे घराचे बाहेरचे सगळे नातलग आहेत ना, त्याला मंदिर म्हणायचं नाही, त्याला घर म्हणायचे. माझं माझं हे माझं ते माझं. पण गवळणीने सांगितलं देवा हरी माझ्या, का म्हणल्या हरी शेजाऱ्याच्या मंदिर कधी तरी देवा. या हृदयामध्ये सुंदर अशी फुलाची शेज पसरली आहे आणि या फुलाचा काय करा, परिमळ सुगंध घ्या. आणि मग तिचं घर रिकामं झालं, त्याच्यात देव जायचं आणि तिचं चित्त हरण करायचं. पण भगवंताला पाहण्यासाठी गवळणी निमित्त करायच्या आणि यशोदेच्या वाड्यावर यायच्या. ए यशोदे, काय कृष्ण कुठं, काय झालं, काल आमच्या घरी आलता. कशाला आता कशाला आलता म्हणलं, काय सांगावं, त्यानं आमचं दही दूध खाल्लं. यशोदा म्हणली लाज वाटते का, माझ्या नवऱ्यानं याच्या जन्माच्या दिवशी किती गाई दान दिलं, 1 कोटी गाई दान दिलं. आणि तुझ्या फुटक्यावर तो ह्यासाठी कशाला माझं लेकरू तुझ्या घरी आलं, घ्यायला घरी आलं. आता खरं सांगा, आता एवढं इथं माता मावल्या बसला, आपलं लेकरू खोडी करते शेजारीनं जर सांगितलं तर तुम्हाला आनंद वाटतोय का, काय वाटते खरं सांगा. जर आपलं लेकरू आगाव आहे, जर शेजारीने आपल्याला गारानं सांगू लागली तर किती आनंद वाटत असेल. आनंद नाही कधी तसं यशोदा अशी पायासारखी, माझं लेकरू कुणाच्या दाराला येत नाही, 24 तास कुठं असते, माझ्या अवतीभोवती असते. आणि भगवान परमात्मा खरंच यशोदेच्या अवतीभोवती फिरायच्या. त्याच्यामुळे यशोदेला वाटायचं की आपण 24 तास माझ्याजवळ असते, ह्या बाया उगाच त्या पाहण्याच्या त्यात असं झालं तसं झालं म्हणून गारानं करतात. बरं गारानं केलं तर केलं, तासन तास पुन्हा बसत त्याचा. बरं उठून तरी कसं जा म्हणावं, होय उठून तरी कसं जा म्हणावं. यशोदेला अडचण व्हायची, काय करावं काय करावं. कृष्ण तू मैया
हे बाया सगळ्याला म्हणायचे कधी कुणाच्या घरी जात नाही, 10 वेळ जरी बोलवलं तर मग मी तुझ्या सोडून जातो का? नाही रे, माझा वाद खूप छान आनंदाचा आहे. यशोदा मैया भगवंताच्या शब्दावर विश्वास ठेवायच्या, पण भगवान परमात्मा यशोदेपाशी कमी असायचा आणि बाहेरच जास्त असायचं. दिसायचा कुठं? यशोदेपाशी. आणि मग तिकडं देव नाही दिसलं की गवळणी घरी यायच्या, आणि गवळणी घरी यायच्या यशोदेच्या दारात येऊन गाणं सांगायच्या, आणि भगवंत गवळणीच्या खोड्या सांगायच्या. देवानं गवळणीच्या खोड्या सांगायच्या आणि गवळणीने भगवंताच्या खोड्या सांगायच्या. काय गवळणीचा अधिकार होता? जगाचा मालक, त्या मालकासोबत त्या गवळणी खेळत होत्या. भगवान परमात्मा जगाचा चालक आहे, त्या भगवंताला गवळणीने काकाला त्या भगवंताशी हितगुज करत होत्या, त्या भगवंताशी बोलत होत्या. बरं, गवळणी काही एका प्रकारच्या होत्या का? कोणी सुना होत्या, कोणी सासा होत्या आणि कोणी लेकी होत्या. अधिकार संपन्न गवळणी होत्या. प्रत्येकीसोबत भगवंतानं नातं सांभाळलं. प्रत्येकीच्या अंतःकरणात भगवंताने इच्छा पूर्ण केली. प्रत्येकाला भगवान परमात्मा जाऊन भेटत होता, पण निमित्त मात्र काहीतरी गारानं घेऊन जावं म्हणून यशोदेकडे गारानं घेऊन यायच्या. एका दिवशी गवळणीने सांगितलं, रात्री तो आमच्या घरी आला आणि त्यानं दही दूध तूप लोणी खाल्लं आणि ताकाचे मडके फोडून टाकले. यशोदे, लेकराला थोडं सांभाळ. यशोदा म्हणली, हे पहा, असं मोकळं गारानं घेऊन येऊ जाऊ नका. माझं लेकरू कुणाच्या घरी येतंय, ज्याला असं वाटतंय त्यानं लेकराला धरून दाखवा. काय करा? धरून दाखवा. आता देव धरून व्यवसायाला एवढा सोपा आहे. यशोदेला 8 वर्षाचा असताना देव सापडला नव्हता. अख्खं घरातले दोरपंडी समजे जमा केली तरी देव गौशाला नव्हता, आणि बाकीच्याला सापडत असतो का? यशोदा म्हणली, धरून दाखवा. एक गवळण जरा थोडीशी लई तापड स्वभावाची होती. तिने म्हणली, यशोदे, तुझ्या लेकराला मी धरून दाखवतो. तिनं एवढं गोड गोड कृष्णाला बोलायला सुरुवात केलं. कृष्णा, ते म्हणला, काय गोड बोलणारी किती गवळण होती बघा ती हुशार. एवढं गोड बोलू लागली. कृष्णानं तिच्या अंतःकरणातला डाव ओळखला. कारण ती यशोदेला काय सांगितलं? धरून दाखव. म्हणून तिनं धरून दाखवण्यासाठी प्लॅन केला. आणि कृष्णाला जवळ घेतलं. म्हणजे कृष्ण, आपल्या गोकुळातल्या बाया लय वाईट आहेत बघ. कृष्ण मनातल्या मनात म्हणलं, तू किती चांगले अगं, त्या तर चांगले तुझ्यापेक्षा. म्हणलं, काय 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 काय? अरे म्हणजे कृष्ण, बाया तू स्वार्या करतो असं म्हणत्यात, पण माझा विश्वास मला कशाला सांगायला? ते म्हणजे, हे कृष्ण, तुला लई दही दूध खावटत असेल ना, तर संध्याकाळी अंधाराचं रानवाणी पायानं लिचुकाट्याचं फिरत जाऊ नको. तुला लई दही दूध खावटत असेल ना, तर माझ्या घरी येऊन खा. कृष्ण म्हणला, तुझा डाव असा आहे का? म्हणजे मला घरी बोलवायचं, मला दही दूध खाऊ घालायला लावायचं आणि माझ्या आईकडे घराने घेऊन जायचं का? हे तुझ्या लेकरानं असं केलं. कृष्ण म्हणला, किती वाजता येऊ सांग. किती वाजता येऊ म्हणल्यावर कृष्ण ती म्हणली, सकाळी 7 वाजता येऊ. कृष्ण 7 वाजता यायचं वचन दिलं, आणि तिनं ठरवलं की उद्या कृष्णाला धरायचं आणि कुणाला दाखवायचं? यशोदेला. भगवान परमात्म्याला दाखवण्यासाठी तिनं 7 वाजताचा टाइम दिला. भगवान परमात्मा त्या गवळणीच्या घरी आला. आल्याच्या नंतर भगवंतानं घरामध्ये सूक्ष्म रूपानं गेला. त्या गवळणीला दारात बसलेला असताना सुद्धा देव मध्ये गेलेला कळाला नाही. पूर्वीचा काळ गोड होता, घर मध्ये असायची आणि स्वयंपाकघर दारात, आणि स्वयंपाक चुलीपासूनच मध्ये जावं लागायचं. ती बाई भाकरी करत होती आणि भगवान परमात्मा कधी मध्ये गेला त्या स्त्रीलाही लक्षात आलं नाही. 8 साडेआठ वाजले. ती म्हणली, मला 7 वाजता येतो म्हणला होता, लबाड कुठला आलाच नाही. सगळ्या भाकरी संपल्या. शेवटची भाकरी तव्यावर टाकली, हात धुतले, काटवडीतलं पाणी घेऊन तव्यावर त्या भाकरीवर फिरवलं. चुलीची भाकर भाजली. भाजलेली भाकर जोरडीत टाकताना 8:30 पावणे 9ला घरातून कृष्ण बाहेर आला. बरा आला त्याला इथपर्यंत लोण्यानं हात भरलेले, सगळं लोणी तोंडाला लागलेलं. त्या बाईनं मधून, अरे मधून कधी आला? त्यानं म्हणला, पहिल्याच भाकरीला.
तिनं म्हणले मी इथंच होते की आणि मध्ये कधी गेलता म्हणला इथं भाकर टाकताना मध्ये गेलतो ना म्हणले थांब म्हणला मी तरी कुठं पळायलोय ती बाई तशीच उठली आणि कृष्णाला पकडलं धरिला पंढरीचा भगवंताला पकडलं आणि पकडल्याबरोबर विचारलं काय रे चोऱ्या करतो का काय करतो का आई तुम्ही सांगितलं होतं मी ये म्हणून आणि ये म्हणलं होतं म्हणून काय मग गपचूप जाऊन चोरी करतोस का चल तुझ्या आईला दाखवते तिनं म्हणलं चल आता तिच्या मनामध्ये एक विचार आला सगळ्या बाया म्हणत होत्या देव चोऱ्या करतो पण कुणाला देऊ शकता का मी आलं की अंतकरणामध्ये मी आल्याबरोबर देव म्हणला असं आहे का आणि मग पहिले वाड्यात वाडे असायचे आणि मग ती वाड्यातून त्या कृष्णाला घेऊन निघाली कृष्णाचा म्हणजे तिचाच मुलगा कृष्णाचा मित्र होता ते बाहेर खेळायला गेला होता नेमकं थोरल्या दारात यायला आणि ते बाहेर गेलेला महाद्यामध्ये यायला कृष्णा एवढ्या लवकर आई तुला कुठे घेऊन चालली र कृष्ण म्हणला मग पुढे साहेबाच्या दुकानावर चल म्हणते बिस्किटचा पुडा खाऊ घालते म्हणत्या महाद्या म्हणला मी बी येतो की मग त्यानं म्हणलं चला आपण दोघं अर्धा अर्धा खाऊ आणि महादेव कृष्ण निघाली की थोरल्या दारातून रस्त्यावर यायच्या टायमाला कृष्ण म्हणला अ आई म्हणजे काय रा किती वेळ चंदाला एकाच हाताला धरून वाढायला म्हणला तुम्हाला काय माया दया आहे का नाही काय म्हणणार म्हणला ही सोडून दुसरा घ्या की ते म्हणजे आणि इकडं आणि दिला सोडून आणि उजवा हात केला महाद्याचा वर तिनं खाली कृष्णच आहे म्हणून महाद्याचा हात धरला कृष्ण मोकळा झाला मागच्या गलीनं कृष्ण नीट यशोदेकडे आल्याबरोबर यशोदेपासून कृष्ण बसला इकडं महाद्याला वडीत वडीत रस्त्यावर आणलं आणि मोठ्यानं गलीच्या बाहेर आवाज दिला चला चोर पकडला बाया म्हणल्या बरं झालं माय इतक्या दिवसानं गावात चोऱ्या होत्या चोर पकडला आणि बरोबर बाया बाहेर येऊन बघतात मग तिचंच लेकरू धरलंय चोर पकडला म्हणते भागाबाई रात्री चांगली होती येडाचा झटका बिटका आला का काय लेकरू धरलंय स्वतःच चोर पकडलाय म्हणते कुणाचं मन पकडला सगळ्या बाया विचार करू लागल्या मुलगा धरलाय तिचं नाव घेते कृष्णाचं बरोबर ओढत निघाली बाया माग निघाल्या म्हणल्या असं झालं कसं कृष्णाचं नाव घेते लेकरू स्वतःच यशोदेच्या दारात यशोदे बाहेर ये म्हणते ना माझं लेकरू चोऱ्या करत नाही हा घे पुरावा यशोदा म्हणजे माय आज आणि सकाळी सकाळी कोण आलं कृष्ण कुठं गेलतास का काय मैया अगं तुझ्या बगललाच बसलो नाही म्हणलं अरे वागा तू खरंच कुठं गेलं नाही मग आज कोण आलं रे म्हणली सकाळी सकाळी कृष्ण म्हणला मैया मला बी बघू दे कोण आली कृष्णाला उचललं काकाला घेतलं आणि यशोदा थोरल्या वाड्यात आल्या त्या बाईच्या तोंडाचा पटाच सुरू होता
म्हणते ना माझं लिकरू चोऱ्या करत का, हा घे, नाही पुरावा म्हणली नाही, हा घे म्हणली. तिच्या काकाकडे लक्ष यशोदीच्या, हा घे म्हणायला आणि तिच्या काकाला कृष्ण बघायला तिचे डोळे चांदीचे झाले. ती म्हणली माय त्यानं तिथं कोण आहे, एकदा तिकडं बघितलं ना हळूच खाली बघितलं, एक कानसुली तिने मोड द्या, तू कधी आला, त्यानं म्हणला थोरल्या दारात. कुठं होतो म्हणला मी, तुला चालू की आणि मला वडीत आणलंस की म्हणला. भगवान परमात्मा म्हणू लागले तुला वाटत ना धरीला, अगं भले भले गेले त्यांना सापडलो नाही आणि तुला सापडत असतो एका देव म्हणला. ज्याच्या अंतःकरणामध्ये थोडा जरी अहंकार राहिला तर देव भेटत नाही, भेटत नाही, भेटत नाही. तुम्ही कसेही असा पण तुमचं चित्त जर पवित्र असेल तर त्या चित्ताचं हरण केल्याशिवाय देव राहत नाही. म्हणून गवळणी सांगले हरिणे माझे हरिणे भार विसरले, आता कैशी जाऊ घरा मोहे महाराज. यदा कदाचित हे दुसऱ्याला जर सांगितलं असतं तर याची परकीयाच्या सांगता गोष्टी, परकीयाच्या सांगता गोष्टी, परकीयाच्या सांगता गोष्टी, परकीयाच्या सांगता गोष्टी, परकीयाला सांगता गोष्टी, परकीयाला सांगता गोष्टी, कुठे खातील तुकोबाराय त्या गवळणींची अवस्था सांगतात. यदा कदाचित जर ही गोष्ट तुकोबारांच्या कानावर नसती आली, महाराज तुमच्या कानावर नसती घातली तर यदा कदाचित त्याची गावभर चर्चा झाली असती आणि मला माझ्या घरच्यांनी नावं ठेवली असती. घरची कुठली घरच्यांनी कधी कोणाचं आपल्या घरात त्याचं शेजाऱ्यापाशी घरानं करायचं नाही. आणि यदा कदाचित शेजाऱ्यापाशी जर घरानं केलं तर मग अख्खं गाव खूप खात होतं. मग तूप खायला सवस कायद्याची संधीच द्यायची नाही. भगवान परमात्म्याचं जर चिंतन गवळणीने तुकोबारायांना न सांगता अन्य गवळणीकडे बोलून दाखवलं असतं तर त्या गवळणी म्हणू लागल्या घरची कुठे खातील आता कैशी जाऊ देवा. जगाच्या दृष्टिकोनातून माणसं जीवन जगतात. खरं सांगा आपली धडपड कशासाठी असते? लोकांनी आपल्याला मोठ्यानं सांगा, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणल्यावर स्तुती केल्यावर प्रगती आहे का अधोगती आहे? कारण जेवढं तुम्हाला चांगलं म्हणतं तेवढं माणूस काय होते, फुगते. आणि फुगलं की काय असते, तेवढं बरं जरी होय अभिमान मेरू समान भारत देवा. त्या डोळ्यांनी सांगू लागलं देवा अंतकरणामध्ये शुद्धता झाली, पावित्र्य प्राप्त झालं आणि त्या पावित्र्यामुळे भगवंतानं आमचं चित्त हरण केलं. गवळणीकारानं घेऊन नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये येऊ लागल्या. भगवान कृष्ण परमात्मा 9 वर्षाचा झाला आणि मग भगवंताला नंदबाबांनी गायी घेऊन रानामध्ये पाठवलं.
गवळणी गारानं घेऊन येत असल्यामुळे भगवंताच्या खोड्या सांगत असल्यामुळे भगवंतानं जखमेवर अजून थोडं मीठ चोळायचं ठरवलं. गवळणींना आपला विरह कसा सहन होईल याच्यासाठी भगवंतानं आपली बासरी काढली कमरेची आणि भगवान परमात्मा बासरी वाजवू लागला. आधारी धरून वेणुबाई ग, वेणु वाजविला कुणी वेणुबाई ग, आधारी धरून वेणुबाई ग, वेणु वाजविला कुणी वेणुबाई ग, आधारी धरून वेणुबाई ग, वेणु वाजविला कुणी वेणुबाई ग, आधारी धरून वेणुबाई ग, काळे तोवन माळे देवणी जातो देव बाई गो, आदरीला कुणी देव बाई गो, आदरीला वेणु बाई गा, वेणु आदरीला कुणी देव बाई ग, कात काळे तोवन माळे, कात काळे तोवन माळे देवणी जातो देव बाई गो, आदरीला वेणु बाई गा. भगवान परमात्म्यानं त्या गवळणींना थोडं दुःख देण्यासाठी काय केलं, आपल्या कमरेची बासरी काढली, खालच्या ओटावर ठेवली, याला आदरली आणि याच्यावर बासरी ठेवून भगवान परमात्मा बासरी वाजवू लागला. आदरी धरोनी वेणुबाई ग, वेणु वाजविला कुणी वेणुबाई ग, प्रात काळी तोवन माळे, प्रात काळी तोवन माळे घेऊन जातो वेणुबाई ग, आदरी धरोनी वेणुबाई ग, वेणु वाजविला कुणी वेणुबाई ग. आणि मग भगवंताला पाहण्यासाठी त्या गवळणी कुठं आल्या, कुठं आल्या, वृंदावनामध्ये गेल्या. कुणाला बघण्यासाठी, देवाला पाहण्यासाठी. आणि मग देवाला त्यांना खडसवून विचारलं, का आलात माझ्या घरी, गाराने घेऊन येत होतो, एवढं पोट भरलं नाही का, पुन्हा इथं का आलात. त्या गवळणी सांगू लागल्या, मुळीच नव्हतं रे माझ्या मना, आणि तुझ्यासाठी आले बना, तुझ्यासाठी आले बना. तुझ्यासाठी सगळं सोडलं, भार वित्त विसरले आणि तुझ्यासाठी आलो. विचारलं का, त्यावेळेस ते गवळण म्हणू लागली, कन्हैया लागला तुझ्या
यमुनेच्या तेरी येशील का सोडून बेट मला देशील का यमुनेच्या तेरी येशील का सोडून भेट मला देशील का सांगना बोलना हे देवा तुझ्यासाठी आलो काय गरज आहे मला इकडे यायची भगवान परमात्मा सांगू लागला तुम्ही स्वतंत्र नाही तुम्ही परतंत्र आहे परत जा इथं थांबायची गरज नाही तुम्हाला आणि मग भगवंतानं त्या गवळणींना परत पाठवलं त्या गवळणी रडू लागल्या आणि रडणाऱ्या गवळणी तुकोबराकडे आल्या आणि तुकाराम महाराजांना विचारलं महाराज देवानं आम्हाला झिडकारला आम्ही काय करावं सांगा ना तू कामले निवांत राहे तू कामले निवांत राहे तू कामले निवांत राहे तू कामले निवांत राहे तू कामले निवांत राहे
भगवंतानं सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि मुलांना सांगितलं, हे पहा, माझी जशी आहे तशी तुमची पाहिजे. मी जे शिदोरी आणली ते तुम्ही आणायची. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या टाकल्या. सूर्यवंशी सर एक लेकरू मात्र सगळ्यांच्या कोपऱ्यात उभारलं होतं व कडला कडला कडला. भगवंतानं विचारलं, जेवाय भेटणार नाही तर भेटणार नाही. ते लेकरू कृष्णाकडे आला आणि कृष्णाचा हात हातात धरला. सांगितलं, कृष्ण कुठून शिदोरी आणू रे? या जगात माझं कुणी सुद्धा नाही रे. लहानपणीच आई वडील वारले, दुसऱ्याच्या घरी राहून गाई राखून पोट भरतो. देवा सांग ना, शिदोरी कुठून आली? ते बाई संध्याकाळचं उरलेलं खायला देते रे, आणि तेच खाऊन मी गाई घेऊन राहणार येतो. दिवसभर उरलेलं संध्याकाळी खायला भेटत. कुठून आलं सांग ना देवा शिदोरी? भगवंतानं त्या लेकराचा हात आपल्या हातात घेतला. देव रडू लागला, तुझे आई वडील तुझ्या लहानपणीची मेले म्हणून जगामध्ये तुला कुणी नाही रे, पण माझे असून सुद्धा मला भेटले अजून. सांग ना, जगामध्ये ज्याचं कुणी नसताना त्याचा देव असावा, बाकी कुणाची गरज नाही हो. देव रडत होता, ते लेकरू रडत होत. भगवंतानं सांगितलं, तुझे नाहीत म्हणून तू रडतो, पण माझे आहेत म्हणून मला रडू येतं. सांग ना, जिनं जन्म दिला नाही तिनं मला तळहातातल्या फोडासारखं सांभाळलं, पण जिनं जन्म दिला तिच्यापासून मी कोस दूर आहे. भगवंतानं त्या लेकराला कडकडून मिठी मारली, सांगितलं, काही कर गड्या, पण आजचा प्रसाद जर तुला खायचा असेल तर तुला काहीतरी घेऊन यावं लागेल. त्यानं सांगितलं, कृष्णा, तुझ्या शपथ ती बाई मला काहीच देणार नाही. कृष्णाला सांगितलं, जाऊन बघ. भगवान परमात्म्याचा आदेश त्या कृष्णाच्या त्या मुलानं घेतला आणि मुलगा पळत घरी आला आणि त्या मालकीनीला सांगितलं, आई, स्वतःची आई नसल्यावर लेकरून कुणाला यायचं नव्हतं. आई, मला भगवंतानं शिदोरी आणायला सांगितलं मोडद्या, आणि तुला सकाळी नरड्याला येऊपर्यंत खाऊ घातलं ना, आणि पुन्हा भूक लागली म्हणून आलास का? जा, घरात काही सुद्धा नाहीये. सांगितलं, आई काहीतरी द्या. देवानं काहीतरी आणायला सांगितलंय. त्यावेळेस त्या बाईने सांगितलं, घरात ताक आहे. काय आहे? ताक आहे. इथंच पे, लोकांना वाटाय काय तुझ्या बापानं जहागिरी ठेवून गेला नाही. तुझा बाप मायबाप गेले ना, आमच्या मुळावर बसलास का? खायचं इथंच खा, प्यायचं इथंच पे, पण देणार नाहीये. त्या मुलाला वाईट वाटलं. त्या मुलानं त्या बाईच्या हातातलं ताकाचं गाडगं घेतलं, गटागटा 2-3 घोट पेले. एक घोट तोंडामध्ये प्रसाद धरला आणि गोकुळातून ते लेकरू वृंदावनापर्यंत पळत आलं. जगाचा मालक त्याच्यासाठी वाट बघत होता. अजून शिदोरी भगवंतानं कोणाला वाटली. भगवान परमात्म्यानं त्या मुलाला पळत येत असलेलं पाहिलं. भगवंतानं विचारलं, शिदोरी आणलीस का? त्या मुलानं केलं आणि भगवंतानं ओळखलं की त्याच्या तोंडामध्ये ताक आहे. जगाच्या मालकानं त्याच्यासाठी आपलं तोंड आ केलं आणि जगाच्या मालकाच्या तोंडामध्ये त्या लेकरानं आपल्या तोंडातली गुळणी टाकली. भगवंतानं तृप्तीचा ढेकर दिला आणि त्या मुलाला जवळ घेतलं आणि भगवंतानं सगळ्यांना शिदोऱ्या वाटल्या. काल्याचा प्रसाद वैकुंठी तो ऐसे नाही. भगवान परमात्म्यानं तो काल्याचा प्रसाद सगळ्या गोपाळांना आपल्या हाताने भरवला. आजी ओस अमरावती काला पहावया येते. सगळे देव अमरावती सोडून मृत्यू लोकांमध्ये काल्याचा प्रसाद घेण्यासाठी आलेले आहेत. भगवंताला सांगितलं, काल्याचा अधिकार देवांना नाही, म्हणून भगवंतानं त्या देवांना पंक्तीतून उठवून लावलं. देव माशाच्या रूपाने यमुनेच्या तीरामध्ये गेले. काल्याची असे देव जळी झाले मासे. भगवान परमात्म्याला सांगितलं, देवा आम्ही प्रसाद खाल्ल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून ते मासे झाले. भगवंतानं सांगितलं जेवायचं, पण यमुनेला हात धुवायला जायचं नाही. लेकरांनी विचारलं मग काय करायचं? भगवंतानं सांगितलं जेवण झाल्याबरोबर केलेला हात पुसा. म्हणून भगवान परमात्म्यानं त्या दिवशी दंड घालून दिला. म्हणून लेकर जेवण झालं हे आपले हात कुठं पुसते? भगवान परमात्म्यानं सांगितलं हात तिकडं धुवायला जायचं नाही, आपले हात आपल्या जवळच पुसा. कारण काल्याच्या प्रसादासाठी सगळे देव माशाच्या रूपामध्ये यमुनेच्या डोहामध्ये आहेत. भगवंतानं सर्वांना बसवलं आणि भगवंतानं तो काला आपल्या हातानं वाटला. पण सांगितलं हे पहा काल्याचा प्रसाद आहे, सांडायचा नाही. काय करायचं? एकमेका देऊ मुखे सुखे घालू. काल्याचा प्रसाद एकाच्या मुखामध्ये द्यायचं ठरलं. भगवंतानं तो काल्याचा प्रसाद सर्वांना वाटला आणि वाटल्याच्या नंतर मुलांनी प्रत्येचा ढोकर दिला. तर त्या न्यायाप्रमाणे याही ठिकाणी काल्याचा प्रसंग संपन्न होईल. काल्याचा प्रसंग झाल्याच्या नंतर या ठिकाणी सत्कार थोडासा आयोजित केलेला आहे. या सत्काराचाही जोगदंड यांच्या हस्ते होणार आहे आणि गोविंद गिराम आणि मनीषाताई गिराम यांचाही सत्कार समस्त सोमवंशी नगरवासियांच्या माध्यमातून नेताताई विकास शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दहीहंडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर सत्काराच्या नंतर आरतीच्या नंतर महाप्रसादाच्या नंतर संयोजक मंडळींच्या माध्यमातून ज्या काही सूचना असतात त्या सूचनेप्रमाणे पुढचे कार्यक्रम होतील. सर्वांनी वरी यावं. शहाजी गिराम एवं तात्या सपत्नीक वरी यावं. तोपर्यंत दहीहंडी फोडली जाईल. काल्याचा आभार. पुढची सूचना सर्वांसाठी आहे. या ठिकाणी वरी या मंडपामध्ये सर्व महिला मंडळी भोजनासाठी बसतील. बाकी सर्व पुरुष मंडळी खाली थांबतील. जेवढ्यांना जागा मिळेल त्यांनी बसायचं आणि राहिलेल्यांनी दुसऱ्या पंक्तीमध्ये बसून सगळ्यांनी महाप्रसाद सेवन करायचं आहे. कोणी सुद्धा हा प्रसाद सेवन घेतल्याशिवाय जायचं नाही. ते सर्वांना गिराम परिवारातर्फे विनम्र असा आणि विनंती आहे. नंबर दिला चौकात दादा हे करा की शान घाला. सर्व सोमवंशी नगर भजनी मंडळ आणि सर्व सोमवंशी नगरवासियांतर्फे आदरणीय गिराम साहेब या ठिकाणी सत्कार संपन्न झाला. तरी सर्व पुरुष भजनी मंडळांना विनंती आहे आपण हळूहळू आणि खाली जायचं आहे. खाली का Yeah.
खाली काही इथं बंगल्यामध्ये काही बसतील आणि समोरच्या बाजूला